काय मम्मी नाश्त्याला काय केलीस ग असं मम्मीला मी म्हटल्यावर मम्मी म्हटली नाश्त्याला मिसळ करायला जाऊन तेवढं मटेरियल घेऊन जा। पहिल्यांदा भावानं पावपेटी घेतली, तिथनं गेलो चालत टुई आणि डायरेक्ट आलो उलपी डेअरीत। भावाला म्हटलं भावा 50 रुपयाचं दही दे। भावानं दही दिलं। 50 रुपयाचं दही काय दुपारी का नाही ताक 200 नॉटमध्ये करून प्यायला येते। श्रीराम बेकरीत गेलो आणि भावाला म्हटलं भावा 250 ग्रॅम का नाही शेव चिवडा दे। शेव चिवडा घेतला 60 रुपयाचा। डायरेक्ट आलो किवीज फूडमध्ये आणि अक्षय भाऊ का नाही 9:30 वाजता का नाही बरोबर असं दुकान उघडालतं। भावाला म्हटलं भावा क्रीम पाकिट संपले तेवढं क्रीम पाकिट तेवढं द्या। दुकान उघडल्या नाही तिने आपल्याला पहिल्यांदा क्रीम पाकिट दिलं आणि तिथनं आलो डायरेक्ट लिंबू घ्यायला। 20 रुपयाला का नाही 5 लिंबू मिळालं बघा। टाकलं टिग्गीत आणि तिथनं आलो डायरेक्ट गंगावेशमधल्या का नाही मार्केटमध्ये। सकाळ सकाळ पब्लिक ने भाजी बिजी न्यायला आलतं आणि आजींकडनं का नाही 10 रुपयाची कोथिंबीर घेतली। 40 रुपये पिंडी झाल्या की हो। आणि मग दादानं का नाही सगळं मटेरियल घेतलं। त्याला म्हटलं बाबा मटेरियल तेवढं तर घे, मी सगळं मटेरियल खरेदी करून आलोय। जाऊन घरात जाऊन बघतोय तर मिसळ मस्तपैकी झालती, वास यालता खतरनाक मध्ये, कट बी आलता आणि उकळालती। आणि मम्मी आमची बघा की दादाने बनवलंय का तू बनवलेस? तो नाही म्हटला वय ह्यो काय नुसतं खाद्याचं कामाचं आहे, मला काय जमत नाही म्हटला। अरे बस की रे। मग काय भावानो मिसळ म्हटल्यावर सुट्टी नॉट असं दही घ्यायचं मस्तपैकी असं मिक्स करायचं, लिंबू असा मस्तपैकी पिळला का नाही त्याच्यावर 200 नॉटमध्ये मिसळ लागत्या आणि दाद्या का नाही आमचं सुट्टी नॉटमध्ये घुमवालतं। कसं घुमवते बघा।